साबुदाणा आपण इथं रात्री भिजवून घेतलेला आहे आणि साबुदाणा भिजवताना एक भांडं घ्यायचं कुठलं पण आणि त्या भांड्याने शाबूस तांदूळ मोजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी या डब्याने मोजून घेतलेला होता आणि आपल्याला जसा खिचडीला भिजाय घालतो ना तशाच पद्धतीने भिजायला घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला शाबूस तांदूळ किती छान मऊसूद भिजलेला आहे. आता आपण पुढची कृती करणार आहे. चूल पेटवून घेतलेली या चुलीवरती पातेलं ठेवलेले. आपल्याला पाणी जे आहे ना ते उकळून घ्यायचंय. मी साबुदाणा जो आहे ना तो या डब्याने मोजला होता आणि जेवढं म्हणजे शाबूस तांदूळ होता ना तेवढंच पाणी पण घेतलेलं आहे. तर आपल्याला पाणी मोजून ओतायचंय आणि 2 डबे आपल्याला पाणी घ्यायचे. 1 डबा साबुदाणा होता. आता या पाण्याला आपल्याला खळखळीत उकळी आणायची आहे. पाणी उकळते तोपर्यंत आपण साबुदाणा मोकळा करून ठेवणार आहे. एकदम सुटसुटीत मोकळा करून ठेवायचा. आपला साबुदाणा मोकळा झालेला आहे. पाणी इथं उकळलेलं आहे. आता आपण पाण्याला उतरून घेणार आहे. पाणी उकळलेले पाणी आपण चुलीवरनं उतरून घेतलेले. आता त्याच्यामध्ये लगेच साबुदाणा जो आहे ना तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर त्याला असं झाकून 12 तास आपल्याला ठेवायचंय. आपला साबुदाणा आपण 12 तास भिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि छान भिजलेला आहे. त्याचा एकदम मस्त असं लगदा तयार झालेला आहे. अर्धा किलो साबुदाणा घेतला होता म्हणून इथे 1 किलो बटाटे घेतलेत. बटाटे 3-4 पाण्याने स्वच्छ धुतलेत. धुण्या अगोदर मी अर्धा तास पाण्यात ठेवलेले कारण माती सगळ्या जी आहे ना ती निघून जाती. आता आपण या बटाट्यांना उकडून घेणार आहे. बटाटे उकडण्यासाठी मी इथं शेगडीवरती ठेवून घेतलेली ती. आता आपण या बटाट्यांना उकडून घेऊ. बटाटे इथं उकडून घेतलेलेत. आता आपण ह्याची साल काढून घेऊ. कट करून घेतलेले बटाटे जे आहेत ना ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये साबुदाणा पण टाकून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घेऊ. साबुदाण्याची आणि बटाट्याची अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि साबुदाणा आणि बटाट्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं ना तर कोमट पाणी ओतलं तरी पण चालतं. बटाटा आणि साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि मिश्रण जास्त घट्ट झालेले तर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. आणि गार पाणी नाही ओतायचं नाहीतर आपले पापड जे आहेत ना ते उलून जातात. म्हणून गार पाणी ओतायचं नाही, गरम करूनच ओतायचं. पाणी ओतून घेऊ आपण. आपण इथं पाणी मिक्स करून घेतलेले बटाट्यामध्ये आणि बघा मिश्रण आपलं छान झालेले. तर आता आपण पाणी लागलं तर अजून ओतू आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. आणि वाळवणाचा पदार्थ आहे, मीठ जरा बेतानेच वापरायचं कारण पापड वाळले ना मग मीठ जास्त लागतं. त्याच्यामुळं मग हे पीठ जे आहे ना ते खारट होऊन द्यायचं नाही. आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण पापड घालून घेणार आहे ह्याची. तुम्हाला जेवढे मोठे छोटे पाहिजेत ना त्या पद्धतीचे तुम्ही घालू शकता. मी इथं ओढणीवरती घातलेले आहेत पापड आणि ही जे ओढणी आहे ना ती माझी उन्हाळी वाळवण बनवायचीच आहे. अशाच पद्धतीने मी सर्व पापड जे आहेत ना ते घालून घेणार आहे.
आपले पापड इथं बनवून झाले तुम्ही पाहू शकता आणि खूप छान झालेले आहेत. आता आपण ह्यांना 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेऊ. आपले पापड 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतलेत पाहू शकता आणि खूप छान झालेले आहेत. बटाटा पिवळा होता त्यामुळे पापड जरा पिवळे दिसते. तर आता आपण ह्यांना तळून घेऊ. तेल गरम झालेले पापड तळण्यासाठी टाकून घेऊ. आपला पापड दुप्पट तिप्पट छान फुलतोय आणि उन्हामध्ये छान वाळवून पण घेतलेला. पापड जर उन्हात वाळले ना तरच मग छान फुलतात. दुसरा पण पापड अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ. अशा पद्धतीने जर पापड बनवले ना तर चवीला खूप छान लागतात खायला. तुम्ही पाहू शकता किती दुप्पट तिप्पट पापड फुललेले आहेत. आपले पापड दुप्पट तिप्पट छान फुललेत. तुम्ही एकदम खुसखुशीत झाले.